गौरे मोरा नाथ नारायण वासुदेवा श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम रामप्रिय शिवप्रिय कृष्णप्रिय संतप्रिय सर्वच माय बापांच्या चरणी माझा सादर कोटी कोटी प्रणाम. कालपर्यंतची कथा आपण या ठिकाणी श्रवण करीत आहोत. अतिशय पवित्र, अवीट, गोड आणि सुरस या कथा जीवनात परिवर्तन करणाऱ्या कथा आहेत. काही साधूंचे शब्द असतात ना, आपण कीर्तनाच्या माध्यमातून श्रवण करतोय. माध्यमातून आपण आईने कितीही सांगू द्या लेकराला, तो गोड खाऊ नको. लेकरू ऐकत का? आणि तेच डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला सांगितलं ना, आजपासून जर खाल्लं तर तुला टुचू करेल, शांतच होतो पोरगा. तसं काही प्रभावी शब्द असतात. जिंदगी के हर सवालों का जवाब है ये कोई साधारण कथा नहीं है. भगवान को जिसने प्रकट किया है ना, यही हमारे जगद्गुरु तुकोबर आहे. देवांना तुमच्या आमच्या समोर आणण्याचं काम यांनी केलंय. निर्गुण निराकार परमात्मा होता तो, मग त्याला एका मूर्तीमध्ये बांधलंय कसं बघा, विठेवर उभा कसं ठेवलाय. किती उपकार आहे साधूचे त्या. म्हणून त्यांना म्हणतो धन्य तुकोबा समर्थ, जेनी हा केला पुरुषार्थ. एवढा मोठा पुरुषार्थ केलाय म्हणून धन्य तुकोबा समर्थ. आणि याच जगद्गुरूंचं अवलिया असणाऱ्या तुकोबरांचं चरित्र आपण पाहतोय. साधूचं चरित्र पाहणं, आपलंही चरित्र पाहणं. ऐका नाही, आपलं चरित्र म्हणजे नाही का कोळ्याचं जाळ आहे, त्यात फसलं का निघतच नाही बाहेरच निघत नाही. आपलं चरित्र जर एखाद्याला सांगितलं तर त्याला येड लागतंय, काय पर्यायच नाही बाबा. साधूचं अलौकिक चरित्र आहे, जीवनामध्ये बदल करण्यासारखं चरित्र आहे. परिवर्तन करायचं जीवनामध्ये. तो कोबरायचं बघा कसा संसार पण कसा आहे, परमार्थ कसा आहे. बरं मला सांगा, आपण किती दिवस जेवण केल्यानंतर आपलं पोट भरेल तुमच्या अंदाजाने? नाही महाराज, अजून 5 वर्ष जेवणार, मग 5 झाला, आता तिथून पुढे जेवणारच नाही. मला कटाळ आहे महाराज, इतका इतका कटाळ आहे की लय कटाळ आहे त्या बाबतीत. पण जसं आयुष्यभर आपण प्रपंचामध्ये सगळ्या गोष्टींचा भोग घेतला तर ते होत नाहीये आणि जातो असंच आपण. पण तुकोबराला किती लवकर कळालंय, संसारामध्ये दुःख नाही, दुःखाचा भास आहे नुसता, सुखाचा भास आहे पण दुःखच आहे, हे तुकोबराला केव्हा कळालंय. मग बघा आता आमचं त्यांचा फरक जर बघितला, तुलना केली, तुकोबराच्या जीवनामध्ये विश्वंभर बाबापासून बोलोबा महाराजापर्यंत आपण चरित्र पाहिलंय. तुकोबरांनी व्यापाराला सुरुवात केली, दुष्काळ पडला, धन गेलं, धनाबरोबर मानही गेला, हे का नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. तुका शेठ वाणी म्हणायचे. ज्या परिसरामध्ये जुन्न राहवेली खेड या परिसरामध्ये 12 कोसापर्यंत तुका शेठ वाणी काय नाव गाजलं होतं. तुकोबरा होती बी तशीच, तसे असे काही असे लोळबुळे नव्हते, तिसाही तसे दिप्पाड होते. आणि 12 बंदी पगडी घातली गळ्यात, विना बापरे देवाचा अवतार दिसायचे. तुकोबरा स्वयं विष्णू परमात्मा आहे, स्वयं. आणि तुकोबराय संसार करतात, पण संसारात आई वडील गेले, त्यांचं दुःख आहे.
भाऊ गेला, सावजी महाराज, भाऊजाई गेली, स्वतःची पत्नी रुक्मिणी गेली, मुलगा होता लहानसा संतोबा, तोही गेला. किती दुःख महाराज. मी कधी कधी सांगत असतो महाराज, आतापर्यंतच्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आणि संत चक्रवर्ती संत शिरोमणी असणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज, या परिवारा इतका वनवास जगात कोणाचा झाला नसेल. हो, त्यांचं चरित्र का पाहायचंय, आपण तुलना करू शकू की देवा आम्ही थोड्या थोड्या गोष्टीला दुःख करतो, वाईट बोलतो, आमच्या कोण अनैतिक कृत्य होत आहे छोट्या मोठ्या गोष्टीसाठी, पण देवालाच इतका वनवास भोगावा लागला आहे का नाही. माझ्या कन्हैयाला किती वेळ वनवास भोगावा लागला. आणि मग हे चरित्र आपल्याला दाखवते दादा, कसं जगावं, कसं वागावं, कसं बोलावं, दुःखात सुद्धा सुख तुम्ही निर्माण करा, हे दाखवते आपल्याला चरित्र. व्यापार करायच्या निमित्ताने आपण पाहिले भगवान परमात्मा अजून समोरासमोर प्रगट झाले नाही, पण तुकोबराय बैलावर गोणे घेऊन जात असताना पाऊस आला, पावसाने ते गोणे भिजू लागले, त्यात एक गोणी बैलावून खाली पडली, जुन्या काळातली 1.25 क्विंटलची. आणि मग इकडं तिकडं पाहतात, पण छंद मात्र हो, गोविंद गोविंद मना लागला से चंद. गोविंद गोविंद मना लागला से चंद.
काय करावा, छंद चालू आहे. आता एक सांगू का, तो कोरायचं भजन जे सोबत व्यापारी होते ना त्याला आवडत नसायचं. मग ते व्यापारी काय करतो, कोरायला तरी पुढे लावायचे, नाहीतर तो कोरायला महागारी ठेवायचे. पुढे चालायचे तो कोरायला, अरे येऊ द्या रे मला. आता व्यापारी सोबतच ना, मग काही गोड्यावर माल टाकलेला आहे ज्याच्या त्याच्या परिस्थितीने. आता तो कोरायची 4 बैल होती तेही गेली, राहिले 2. बैलगाडी नाहीये, पण त्या बैलावरच आपलं गोण्या घेऊन व्यापार करावा. पण हे व्यापारी पुढे तरी जायचे, तो कोरायला पाठीमागं ठेवायचे. नाहीतर तो कोराय पुढे चालले की पाठीमागं राहायचे. आता तो कोराय भजनच करायचे ना, गोविंद गोविंद मना लागला से छंद, लागला से छंद मना लागला से छंद, गोविंद गोविंद मना लागला से छंद. इतका छंद लागला. छंद लागल्याशिवाय बळच आणि छंद लागणं फरक आहे का नाही. बलत कार्य जरी आणिला कतेशी, निद्रा घेई लोडशी टिकोनी या. आता ते व्यापाऱ्यांना यांचं भजन आवडत नव्हतं, कारण तुकोबराय म्हणजे देव फडावरचे आणि ते होते नारायणगाव फडाचे. कळलं नारायणगाव फड? कळलं तर बरं आहे. टांग 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 आहे का नाही. आमच्या भागात नाही एवढं माहित, पण या भागात नाही, इकडेच कुठंतरी आहे नारायणगाव. तुकोबराय फडावरचे भजन करणारे, त्या लोकांना आवडते का मला. असा छंद लागला, इतका छंद लागला, इतका छंद लागला. आणि म्हणून नामाचा वेळ लागावा. हजारो दृष्टांत आहेत, पण उगत चलत चलत एक मिठासारखा सांगतो दृष्टांत. पूर्वीच्या काळात, जुन्या काळामध्ये, आता जसंही तुकोबराय चरित्र चालू ना, लहानपणी लग्न व्हायचे. तसं लग्न झालं, 5-5 दिवसाचे लग्न, हळदी झाल्या आणि मुलगी बघायला चुलते मामा वगैरेच कुणीतरी गावातली पंचातले एखादा विश्वासवाशिकी जायची. पूर्वी मुलगा जात नव्हता मुलगी बघायला, जात नव्हतं, मग त्याला जाऊ देत नव्हते. लय धटिंगरी एखादा असला तर जायचा, जाऊ देत नव्हते. त्यांनी फक्त नवरी बघायची कुठं, उभा राहिल्यावर. लग्नात उभा राहिल्यानंतर तेवढंच बघायचं. ते इकडे तिकडे बंधन होतं, एक मर्यादा होती त्या काळामध्ये. नवरी तिथंच बघायची. आताच कशाचं लग्नच नाहीत महाराज, फार अवघड आहे महाराज. चला मी क्षमा मागून बोलो, पण आताचे लग्न म्हणजे सकाळ सकाळ गाठी, दुपारी भेटी, संध्याकाळी मिठी आणि दुसऱ्या दिवशी सोड चिठ्ठी. बस लग्नच झालं. काय धंदा आहे. त्याचं कारणच आहे मला एक लक्षात घ्या. शक्यतो मायबापाने, चुलत्या मामांनी, सगळ्यांनी मिळून ती मुलगी पसंत केली. ती मुलगी त्या मुलाने डोळं झाकून पसंत करायची. अलग लक्षात. तो मित्रांना घेऊन जातोय, तुम्हाला कशी वाटली, नाही आता हाणावायला दांडक्याने. लग्न तुला करायचं, मित्रांना म्हणतो तुला कशी वाटली. मी माझ्याकडे इतकी पुरावे, अनेक अशा मुली महाराज, फक्त मित्रांनी सांगितलं नको म्हणून त्यांनी केलं नाही. इतके मूर्ख पोर आहेत आपलेच. बसा तारड सगळंच गेलं महाराज. आणि मग 5 वर्ष आता लग्न झालं बरं का. पण ते नवरा इतका लाजाळू होता, इतका लाजाळू होता त्या काळातला. तो कमी ठेवा. बायकोला बोलतच नव्हता, पण नेमकं या ओवाणी बायको होती बोलकी, म्हणजे तिला वाटायचं बोलावा, आहे का नाही, निर्मळ म्हणायची. पण मालक काय बोलतच नव्हते. किती वर्ष, 5 वर्ष महाराज. काय नाव आहे पोरातलं? पाठीमागचे आमचे यजमान माळशे, ती कवी 2 जण आहेत ना माळशेकारी. ते असं मिक्सिंग होत आहे, माळशेकारी आणि सिरसंगारी ही असे. बघा ह्या दोघांनी मला असं फासात मस्तपैकी टाकलंय, प्रेमाचा फासा. महाराज इकडे इकडे सुद्धा हलणार आहे. बस धन्यवाद. ऐका, तिला बोलायची लई इच्छा होती, पण मालक काय बोलाना, लाजाळू. 5 वर्ष मालक बोलला नाही. त्याला वाटायचं एकदा तरी बोलत नाही, बोलला. आणि घरात पूर्वी मर्यादा असायची, 1-2 नणंद असायच्या, 2-3 दीर असायचे, मोठा परिवार असायचा. एक जवळच असणारे, इथं 15 जवळ असणार लग्न होतं. मग ते घरातल्यांनी बैलगाडी झोपली,
सगळा उताळा गेला लागणारा. ही राहिली दोघच. आता तिला वाटलं आज तर कोणी आज तरी बोलते. मग ते मोठ चालू होते, गडी होते शेतामध्ये, मोठ धरायला गेला. तिने आपला स्वयंपाक केला आणि मोठ चालू होते. मग ती विहिरीवर गेली. त्याला वाटलं आता तरी बोलल की उशीर झाला, स्वयंपाक आणला का, भूक लागली. काहीच नाही. मग तिने आपलं ते स्वयंपाकाचं घोटुडं ते चवट ठेवली, पाटी ते जुन्या काळात गाडगं होतं ते ठेवलं आपलं पाणी प्यायला लागेल म्हणून. मग तिथं उभं राहिली. नवऱ्याने तिच्याकडे नुसतं बघितलं. गेला ते मोठ चालवायला. मग तिने काय केलं, असा एक मोठा दगड पाण्यात टाकला, म्हणजे तरी बघल माझ्याकडे बोलल. काहीच नाही. तिला वाटलं जाऊ दे आपलं नशीबच फुटकं आहे. दुसऱ्या शेतामध्ये शेजारीच, विहिरीच्या शेजारी गहू चालू, गहू खुरपायला लागले होते. गहू खुरपत असताना ते पुढं बघून खुरपी ती आणि पाठीमागं एक शिंगरून घोडा गहू खायला लागला. आता हे तिने काय बघितलं नाही, ते आपले गहू खुरपते, पण त्या नवऱ्याने बघितलं. आता नवऱ्याला वाटलं तर आपण तो बोलू नाही, काय करावा. मग ते असा पक्षी कसे आवाज देतात असे असं वगैरे करायचा. तिने ऐकलंच नाही. शेवटी त्याचा नावेला झाला. ते म्हणलं अय घोड हान, एवढंच म्हणला. तुझ्या कानावर शब्द अमृतासारखे पडले. आणि मग तिने पाठीमागं पाहिलं, ते घोडं दिलं हाकलून लावून दिलं. पण महाराज तिला इतका आनंद झाला, ते खुरपत होती. कधी नाही बोललं घोडं हान म्हणलं, कधी नाही बोललं घोडं हान म्हणलं, कधी नाही बोललं घोडं हान म्हणलं, कधीच नाही बोललं घोडं हान. महाराज तिने 3 बायाचं काम एका दिवसात केलं. 5 वाजता पाठी भरले गेली घराकडे. जाताना बी कधी नाही बोललं घोडं हान म्हणलं. तेवढ्या 5:30 थोडा कमी ठेवा जावं. 5:30-6 वाजता सगळं उताळा आला की तोरी आपले अंगण स्वच्छ केलं की बसले भाकरीला. आता सगळे येणार सासू सासरे देरी ते, आणि ते भाकरी करताना कधी नाही बोललं घोडा आण म्हणलं. सासूबाईला आवाज ऐकला, म्हणले सुनबाईला काय परिणाम झाला काय, काय करते सासू सुनबाई. काही नाही. मग काय बडबड करते, कधी नाही बोललं घोडा म्हणलं, कधी नाही बोललं घोडा. सासूला काय कळणार, खरं तिला माहितीच नव्हतं काय. आणि स्वयंपाक झाला आणि स्वयंपाक आतल्या घरात ठेवायला गेली. ह्यांनी आपलं शेतातून आला, बैल बांधले गावाने, आणि तो बी आतल्या घरात कशा काहीतरी कामाच्या निमित्ताने गेला. तो बाहेर यायला लागला आणि हे आतमध्ये चालले. ते नवरा म्हणला, अंधार होता ना पूर्वीच्या काळात, कोण आहे. ते म्हणले मीच आहे. नवरा बाहेर गेला की परत तिचा मंत्र बदलला. ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच. ते म्हणले कोण आहे, मीच. असं करत करत येळ लागलं. दृष्टांत संपला. महाराज इतका छंद ज्यावेळेस नामावर लागतो त्यावेळेस तुम्हाला भजन करा म्हणायची गरज नाही, आपोआप भजन होतं. माझी मजा झाली. अनावर वाचा छंद या नामाचा लागला असे, पण छंद लागल्याशिवाय. जसं तुम्हाला आम्हाला इतका प्रपंचाचा छंद, इतका प्रपंचाचा छंद आहे. स्वप्न सुद्धा प्रपंच आहे, जागृती तर आहेच. आमच्या इथं बाबा बसलेत, माळसेकरी बाबा कोर्चेवर बसलेले महाराज. त्यांनी त्यांच्या आयुष्यात भारतातलं जेवण दैवभूमी आहे, सगळी त्यांची तिथे कारखान्याला ड्युटी असताना वालचंदनगरला सगळी केली महाराज. मी त्यांना विचारलं तर मला तर धक्काच बसतोय महाराज, कारण माझं आता वय एवढं असताना मला ते चालणं होतंय का नाही. नर्मदा परिक्रमा 2-3 वेळेस केले, 5 सरोवर केले, सप्तपुरे केले, 4 धाम यात्रा केल्यात. अमरनाथ सांगायची ही छंद असल्याशिवाय होत नाही महाराज. पैसा आहे तुमच्यापाशी, ठिकाणी पैसा असू द्या, त्याच्या नशिबात जर नसेल, त्याचा छंद नसेल, आयुष्य गेलं तरी महाराज त्याच्याची नाही घडत नाही. पण घडण्यासाठी पूर्व प्रारब्ध, आणि त्याला फक्त आपण टचिंग करायचं. टचिंग म्हणजे आस लागली पाहिजे. आस लागल्याशिवाय, जसं बिभीषणाला आस लागले की रामनामाकडे वळले, आस लागली पाहिजे. प्रल्हादाला आस लागली. आस लागणं खूप गरजेचं असतंय. तसं तुकोबाराला आस लागली, छंद लागला, आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा पहिल्यांदा प्रगट झाले वाटसरूच्या रूपात. वीज चमकली की चतुर्भुज दिसायचं. आता तुकोबाराला काय माहिती, तुकोबारा वाटलं कोणीतरी असं. तुकोबाराला त्यांनी मदत केली. ती गोणी बैलावर ठेवली, खाली पडलेली होती ती, आणि मग तिथून त्यांना कमरीतच पाणी दाखवलं आणि देहू गावापर्यंत पोहोच केला. वाट दावी हरी करी, ऐक ना, तो भगवान परमात्मा घेऊन गेला. तुकोबाराच्या लक्षात चला. दुसऱ्या दिवशी त्यांच्या व्यापाराला गेले. आता मिरची घेऊन कोकणात गेले. 3 गोण्या त्या काळातल्या, म्हणजे आजच्या अंदाजाने एक टेम्पो भर तर असेल, मोठ्या मोठ्या गोण्या होत्या त्या काळातल्या. बैलावर टाकून नेल्या. बसले त्या
पनवेलचं ठिकाण आहे ते. त्या परिसरामध्ये शिवालय खूप देखण आहे. मिरच्या बसले विकायला. मिरच्या कशा विकल्यात आपण तर पाहिल्यात. एका माऊलीने 2 सेर तांदूळ आणले. अरे भाऊ कसा दिला मिरचा? आता काय भाव ठरला होता का काय तुम्ही म्हणाल तसा. आणि मग एका बाजूला 2 सेर तांदूळ टाकले, त्याच तुलनेत त्याच वजनात मिरच्या दिल्यात म्हटल्यावर सांगा कसा धंदा परवडायचा. दिल्या महाराज. पण आता तिने एकतर एवढ्या जास्त लोबाडून मिरच्या घेतल्या, पण तो कोरायला काय म्हणते ती, अरे अजून 4 टाकणार. आता तू करा महाराजच आहे. म्हणजे मी टाकण्यापेक्षा तुमच्या हाताने घ्या ना. मग किती घ्यावं महाराज? फुकट घ्यायच्यात ना वरी मिरच्या. किती घ्यावा? मन भरते का महाराज? जास्त घेतले महाराज. गेली निघून. दुसरी आली. तिने दुसरीला सांगितलं ना, तो तुकासेट वाणी ना, त्याला काय वजन काट्यातलं कळत नाही. मग 6 मिरच्या घेऊन ये. तिने मिरच्या आणल्या. तिने मन आणल्या. असं करत करत 2 गोण्या संपल्या. आणि तिसरी गोणी जी होती, एक धटिंगर त्या गावात आला. धटिंगर. आणि धटिंगरने सांगितलं की मला खूप मोठ्या मिरच्या पाहिजेत, खूप मोठा माझा परिवार आहे. तो कोणी म्हणले ठीक आहे घेऊन जा, पण पैसे आता नाही, पुढच्या बाजारी. तो कोणी म्हणले ठीक आहे. 2 माणसं सेवक आणून ते मिरच्याची गोणी नेली. सगळ्या मिरच्या संपल्या. तो कोराय उपाशी आहे. पण कोणीच इतकं भंगार गाव आहे महाराज. एखादी तरी माऊलीने 2 भाकरी आणून द्यावं ना. एवढ्या अख्ख्या गावाने फुकट आणल्या मिरच्या नाही महाराज. तो कोराने ते आपले तांदूळ घेतले आणि पातीला पोत्यातून काढून 3 दगड मांडली शिवालयाच्या समोरच आणि भात शिजवायला लागले. मग देवाला राग आला, एवढा भयान राग आला. एक लक्ष घ्या, देव स्वतः शिव्या खाईन, पण भक्ताच्या बाबतीत मात्र देव नो कमेंट. देवाच्या भक्ता जर कोणी बोललं ना, मग सुट्टी नाही महाराज. म्हणून लोक बोलतात ना, लोक बोलायचेच असतात महाराज. तुम्ही परमार्थ करतात, लोक बोलतच असतात. तुम्ही चांगलं वागलं तर नाव ठेवणार, कसंही वागा. नाव ठेवणं हा समाजाचाच दोष आहे. काय काय तर लोक घरातून बाहेर निघलं की खलबताच घेऊन बाहेर फिरतात. सगळ्या गावाचं कुटायचं, सगळ्या गावाचं, याचं कुटायचं त्याचं कुटायचं. त्याच्यामुळे तुम्ही चिंता कर नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने परमार्थ करायचा. हा फक्त एक आहे, आपला पती आपला परिवार हा सगळं बघायचा. ते काय सोडायचं नाही महाराज. सगळ्यांना सोडून जमतंय का? तेही प्रेम करा. ज्याचा प्रपंच चांगला आहे त्याचाच परमार्थ पण चांगला. हे तुकोबराय म्हणजे संत आहेत, हे भगवंताचे अंश आहेत. आपण त्यांच्या सारखं नाही वागायचं, पण जसा प्रपंच करायचा तसा परमार्थ पण तसाच देखणं करायचा. तसं देवाला फार वाईट वाटलं, राग आला. म्हटलं ठीक आहे आता यांची वसुली करतो. देवाने शिष्याचं रूप घेतलं. घरोघरी गेले. हे मावशी बाहेर, काय नाव आहे तुझा? शांताबाई. आमच्या तुकासेठ वाणी यांच्याकडून मिरच्या घेतल्या. म्हणलं हा, पैसे कोणी द्यायचे? तुझ्या काकडे द्यायचे काय? म्हणजे त्यांनी मागितलंच नाहीत, मला पाठवलंय म्हटले. मी तर मिरच्या थोडाच आणला होता. म्हणजे आण बघू, माझ्या पैसे काटा आहे. काटा काढला पिशवीतून. तू काय, तू का म्हणे? सोपं आहे महाराज. काटा काढला, मोजून बघितल्या, मैनभर आणल्या, मुठभर सांगते. परत दुसऱ्या घरी असं करत करत गोळा केलं. जेवढं वसुले होते तेवढं केलं. पण एक गोणी अख्खी ज्यांनी नेली ना, मग त्याच्या धटिंगराच्या दारात गेले. हे बाहेर. तो बाहेर आला. कोण आहे आपण? म्हणला मी तुकासेठ वाणी यांचा नोकर आहे. इथं काय आले? म्हणले तुम्ही एवढे मोठे मिरच्या आणल्या, पैसे कोण देणार? म्हणले त्यांनी मला मागितलंच नाही. त्यांनी मागितलं नाही, पण मी काम नोकर आहे ना. कुठला आहे तो? मी आहे पंढरपूरचा. इथं कशाला आलाय? म्हणला तिथं काम नाही म्हणून इथं काम करायला आलोय. तिथं कामच मिळालं मला पंढरपूरमध्ये, म्हणून मी तुकासेठ वाणी यांचा नोकर आहे. चाल पैसे काढ. ते मला देत नाही. मला तुम्हाला महिपती महाराजांची भाषा आहे. मला ह्या देवाने सुरू केलं महाराज, तुझ्या तर इथून सुरुवात केली. आता ते धटिंगर ग बसणार आहे भाई. ते बी शिवाय द्यायला लागला. देव म्हणले मी माझ्या भक्तासाठी शिवा खाईल, तुला रुपया सोडणार नाही. तो मला नाही पैसे देणार. तोच खाली उतरला वाड्याच्या आणि देवाचा हात धरला. काय भाग्य वाढे, चल म्हणला. तुकासेठ वाणीकडे चल. देवाला संशय आला. म्हणला देव मनातले मनात म्हणलं आता हे जर मला तिकडे घेऊन गेला
तर तू कोण आहे का ह्याला पैसे मागणार नाही, पण मलाच म्हणेन तू कोण, तुझा काय संबंध आहे माझ्या या लोकांचा पैसे मागायचा आहे का नाही, तू करा महाराज. मग देव म्हटले मी नाही जाणार, कारण माझं मालक खवळण काम चुकारपणा करतो म्हणून मी नाही तिकडे येणार. नाही चल म्हणलं. देव म्हटलं बर असं आहे काय, हात सोडला. तिथले पंचकमिटी गावातले लोक गोळा केले आणि सगळ्याला बोलावलं. म्हणले माझ्या मालकाचं यांनी मिरच्या घेतल्यात, पैसे देत नाही, तिकडं चला म्हणतोय, हा पैसे देत नाही. मग पिशवीतून कासारा काढला, झाडगीड बघितलं इकडं तिकडं, तर नेमकं लिंबा झाड होतं, टाकला कासारा त्याच्यावर, गाड बांधले आणि म्हणला गाववाले हो, देव आहे ते, माझ्या मालकाचं पैसे बुडवायला लागलाय, मालकाकडे मला घेऊन जातोय ना, मी इथं आता जीवन देतो, फाशीच घेतो म्हणला तुमच्या दारात, तुमच्या गावाला कलंक लावतो म्हणला, आणि मग मी मेल्यावर भूत होतो तुमच्या लेकरा बाळाला लागतो. गावातले लोक म्हणले थांब बाबा थांब, अरे ह्याच्या पैशाचा ना आमच्या लेकरा बाळाला त्रास, आमच्या लेकरा बाळाला का त्रास करणार. देव म्हणले तुमच्या लेकरा बाळाला एवढा भंगार माणूस मी गावात ठेवला आहे, नुसतंच मोठाडे ह्याला हाकलून द्या. मग ते बाकीचे लोक म्हणले बाबा अरे दे ना पैसे दे. ते म्हणलं त्या मालकाने मला फुकट दिल्यात म्हणला, आणि हे कोण कुठलं आलंय. मग तिकडे देवाने लगेच असं उभाच होता, फासा आवडला, मरतो म्हणला, आता मी राहत नाही म्हणला, कुठला मरतोय नाटक करतोय हे. गाववाले म्हणले अहो पण बाबा थांबा जरा थांबा. काय थांबा म्हणला, माझी नोकरी जाईल, माझ्या आजोबापासून नोकरी करत होता आम्ही, माझा पंजोबा याच्यात कामाला होता, माझा आजोबा होता, माझा बाप होता, मी येतोय. आता खरं वाटेल का तुम्हाला, काय पांडुरंग परमात्म्याचे आजोबाजू होते का ह्याच्यात कामाला, पण काय तू का देव आहे ते भक्तासाठी शारंगपाणी घरोघरी फिरत असे, फिरून फिरून सगळ्याच गोळा केलं, पण हा द्या ना, पण देव आहे बी महाराज, देव बी साधे नाहीत महाराज. देवाला बी भेटते ना एखादा असं धटिंगर भेटतो गावगावात असते असं मला. दे गावातले लोक म्हणले अरे देऊन टाक पैसे, ती बी असं वाटतं मला देणारच नाही म्हणला. तवर तर महाराज देवाने अजून फासा आवळला. मग तर गावातली लोक म्हणली तू पैसे देतो नाही, हा माणूस इथं गावात मरण, सगळ्या गावाला पोलीस स्टेशनला जावं लागेल, आणि मग ही परवडून का सगळ्या गावाची बदनाम की कलंक होईल, कुठला कोण वसुली करणारा माणूस आला तो इथपर्यंत त्याला सगळ्या गावाला, कारण जुने लोक भूताला घाबरत होते, ही मरण सगळ्या गावाला लागल. जुन्या काळात लोक भूताला घाबरत होते, आता भूतालाच घाबरत नाही कोणी, कारण भूताने बी लोकांना त्रास द्यायचा सोडून दिलाय. भूत म्हणले आता कोणाला त्रास द्यायचा म्हणजे का, आपल्यापेक्षा लोक आगाव वागायला लागलेत म्हणले, आता माणसंच भूताला लागायला लागल्यात. त्याच्यामुळे आता भूताने बंद केलं महाराज. एक चडचणला माणूस गेला, मुलीचा बस्ता बांधायचा होता, गेला महाराज, आणि त्या गावात पहिल्यापासूनच गावाच्या 1-2 किलोमीटर एक वड होता, आडराण होतं, तिथं भूत निघते रातचं 12 वाजता, असं लहानपणापासून लोकांनी ऐकलेलं. मग त्या गावात 7 वाजले की सगळं घरदार बंद असायचे, वेशीला आगळ टाकून तडबंदी होती, 7च्या पुढं कोणी बाहेर जात नव्हतं ना, हात बी येत नव्हतं, घाबरायचे नको म्हणायचे. आणि योगायोगाने हे केलं, रात्रीच्या 12 वाजता उतरलं फाट्यावर. आता गाव 2 किलोमीटर आहे, पण मध्ये ते वड लागतोय, वड उतरलं महाराज, पवार महाराज. आणि मग त्याच्या लक्षात आलं की 12 वाजता भूत निघतंय, आता किती वाजल्यात, आता 10, 10:30, 11 वाजल्यात, पण आता कोणीच नाही, काय करावं म्हटलं. पण तिने ऐकलं होतं कीर्तनात की राम नाम घेतलं की भूत पळून जातात. मग तिने आपलं सुरू केलं, श्रीराम 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 राम 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 असं चालू केलं. आणि खरंय महाराज, राम नाम घेतलं की भूत पळून जातात, कसलाही जबर भूत असू द्या. फक्त रामाच्या नामावर ताकद पाहिजे तेवढी, राम नामावर ताकद पाहिजे. हिने आपलं चालू केलं राम 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 राम. जसं जसं वडाचं झाड येईल तसं तसं राम 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 राम. आणि या गावाकडे काय झालं, कुठून तरी एक वानर, खूप मोठा वटवृक्ष आपल्या इथं नाही का समोर आता बाजारात, तसलाही वटवृक्ष आहे, आणि रात्र आहे. मग ती नेमकं हिकडचं वानर त्या फाट्यावर उडी मारली, फाटा आवाज आला, मग तर काय मारा, मग तर ह्याला वाटलं नक्कीच आता आहे. आणि मग त्या जवळ आल्यानंतर समोर एक माणूस तिकडं पलीकडे तोंड करून चालत होता.
याने बघितलं कोण आहे कडे, म्हणजे आपल्यासारखं दिसतंय काय की एखादा पाहुणा रावणा उशीर झाला असेल त्याला बी. मग ह्यानी काय केलं, राम 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 करत करत राम 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 राम, याचं बंद झालं. पुढं माणूस दिसला नाही, याला भीती गेली. आणि मग त्याच्या जवळ गेल्यावर त्या पाहुण्याला त्या माणसाच्या खांद्यावर हात टाकलाय. त्याला म्हणतोय, पाहुणं मला आज उशीर झाला. म्हणले, तुम्हाला उशीर झाला काय, कुठं चालला? ते मला कुठं नाही चाललं, आपण मी ऐकलं होतो ह्या वाडावर दररोज भूत निघतंय, तुम्ही बघितलं का भूत? ते मला नाही बघितलं. म्हणजे कसं काय बघितलं? म्हणजे 25 वर्षापूर्वी मी इथंच मेलो होतो. गटुडा बोकांड घेऊन मेलं महाराज. ते काय गरज होते का? कसं तरी वाड पार केला होता ना, जायचं ना घरी, पण त्याला आगाव परा भूताला माणसं अजूनही घाबरतात महाराज. तसं महाराज भूत लागून मरेल असं म्हटल्यावर गावकऱ्याला राग आला. गावकऱ्याने ते दटिंगरला असं मध्ये घेतलं ना, असं मारलं महाराज. एवढा कपडे फाटूस तर मारलं. तुझ्यामुळे मला ही माणूस मरतय ना, आम्हाला पोलीस स्टेशनची चक्रा मारला लावतो का, पैसे दे. एवढा मारला ते मला, माझे पैसे पैसेच नाही. मग कशाला मिरची घेतले ते, फुकट मारल्यावर काय किती खातो का? माझे पैसे पैसेच नाही म्हणला. इतका मारल्यावर ते लक्षात आलं. गावातले लोक म्हणले, देव अशा कोपऱ्यावर आहेत बघा. आता डोळ्यासमोर चित्र आला, देव असं झाडाला फास लागलेला आहे. सगळी माणसं गाव इकडे गोळा झाले, देवाने असं फास धरलेले. तो म्हणला ना, सगळ्यांनी मारल्यावर सगळे कपडे फाटूस तर मारला. ते म्हणला माझे पैसे पैसे नाही. देव म्हणतात, पैसे नाही, लोक वर्गणी करा, त्याच्या मिरच्या घ्या. तिथून म्हणतात फास दिला केला जरा. आणि मग ते घरातून ते मिरच्या आणल्या, कोणी 5 किलो 2 किलो असं करत करत घेतल्या, पैसे गोळा केले सगळे मिळून. आणि म्हणले, बाबा फास काढ. आणि मग त्याचा फास काढला, पैसे मोजून दिले. देव म्हणले, जय हरी जय हरी जय हरी या म्हणले. आणि मग गेलं गाव तिकडं. आता हे आले तोवर भात शिजला होता. तुकुराय आपले दूर होतोय, धुपतय बी, लाकडं धुपत्यात. तुकुराय आपलं भात शिजला. आता त्याला फोडणी नाही, तिखट नाही, मीठ नाही, काहीच नाही, नुसतं पाणी आणि तांदूळ, 2च गोष्टी. चटणी मीठ सुद्धा त्या गावात दिलं ना. असे काय काय गाव नाही पगार आहेत मला. चला, आपलं गाव छान आहे. इथं वारकऱ्यांना महाराज काय सांगावा. मी आता पुढच्या वर्षी इथं वारकरी पहिल्या दिवशी आला का, इथं वजन काटा ठेवणार मधुकर महाराज. सगळ्याच वजन मोजणार आहे महाराज. 5-5 किलो तर वजन वाढलं पाहिजे महाराज. सगळ्या सहित, माझ्या सहित सगळ्याला उभा करणार काठीवर 5-5 मिनिटं. मग काय कमी महाराज, सगळं आहे, सगळं आहे, सगळं आहे. ज्ञानदान आहे, अन्नदान आहे, पाहिजे ते महाराज सकाळपासून संध्याकाळपर्यंत. छान आहे, छान आहे. कारण काय असं सत्संग आहे, थोडा सांगतो मी. सत्संगाला अन्नदानाची जोडी असली तर सत्संग परिपूर्ण होतो. आलं का लक्षात? सत्संग नेहमी शारण्यातली कथा आहे बघा, श्रीमद भागवतामध्ये. नेहमी शारण्यात कथा प्रारंभ झाली, पण त्याच्यापूर्वी अगोदर सगळ्या अन्नदानाचं पाण्याचं व्यवस्था केली. 1000 वर्षाचं होतं ते सप्ताह, 7 दिवसाचा नव्हता, 1000 वर्षाचं. सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत यज्ञ, यज्ञ झाला की प्रसाद, प्रसाद झाला की दुपारून कथा, असं नियोजन असायचं. तसं देव आले. आता देवाने विचार केला, हरे तुकोबरायने महादेवाच्या मंदिरासमोर आपल्या असे सिद्धेश्वराचं मंदिर आहे, आणि त्या मंदिराच्याच बाहेर आपलं 3 दगड मांडले, त्याच्यावर भात शिजवला. देवाने विचार केला, आता पैसे तर वसूल केले, पण तुकोबरायला देव. आता तुकोबराय म्हणतात, तुम्हाला कोणी सांगितले वसुली करायला? काय पंचायत आहे, काय करावं काय करावं. कारण देवाला एक पंचायत होती. तुकोबरायने 3 गोण्या मिरच्या उधार दिल्या, फुकट दिल्या, बरोबर का नाही? पण आता तुकोबराय घरी गेल्यावर मग जिजाबाई काय करीन? आरती करीन का? पण नुसतं देवाला तुकोबराय महाराजांचीच आरती नाही करणार. तुकाराम महाराज असले बोळे होते की ते देवाला भरपूर पोट भरून शिवाय द्यायच्या. मग देवाला वाटलं की जर हे गोण्याचे पैसे नाही नेले तर मलाही शिवाय खावं लागते, तुकोबरायला लावे. मग तुकाराम महाराजच्या समोर आले, म्हणजे ओ तुकाराम महाराज, म्हणजे तुम्ही कोण? म्हणजे मी या गावचा चौधरी आहे. तुमच्या या गावाने पूर्ण मिरच्या घेतल्या, पण पैसे कोणी दिले नाहीत. पण मला वाटलं की आमच्या गावाची बदनामी होईल, आहे का नाही? एखादा व्यापारी आला आणि त्याला जर गावातल्या लोकांना लुपाडलं तर आमच्या गावात परत कधी कुणी व्यापारी येणार नाही, याची काळजी मला. मी गावाचा चौधरी आहे.
हे तुमचे पैसे घ्या. कशाचा चौधरी काय? पण आता तुम्ही म्हणता की चौधरी आहे, तर मग तिथं का चौधरी होऊन गेला नाही? एक लक्षात, गावातल्या माणसाचं गावात लय वट नसतो. हा, त्याचं कोणी एवढं ऐकत नाही. आता त्यांनी गावातल्या माणसाचं रूप घेतलं असं, पैसे कोणी दिले असतं का? नसतं दिलं. पण त्यांनी त्यावेळेस नोकराचं रूप घेतलं. पण जेवढं देवानी कार्य साधूंबरोबर संताबरोबर सेवा केली ना, नाव नाही बदललं त्यांनी. विठोजी नोकर, विठोजी चौधरी, विठोजी पाटील, विठोजी गोराकी, आहे का नाही, असेच नाव त्याने, नाव नाही बदललं. कोण तुम्ही? मी विठोजी चौधरी आहे, या गावाचा आहे. पण मला वाटलं आमच्या गावाची बदनामी होईल, तुमचं पैसे लोबाडतील असं तसं, म्हणून मी ते पैसे गोळा करून तुम्हाला दिलाय. पण भूक लागली म्हणले बसा की, त्यासाठी तर केलंय म्हणले. एवढं तांदूळ मी खातोय का? आहे का नाही. आणि डाव्या बाजूला देवाला बसवलं बरं का. तुकोरामध्ये समोर पातेल्यात तांदूळ शिजतात आणि भगवान शंकर म्हणतात विष्णुदेवाला, म्हणजे काय देवा? विष्णुदेव म्हणले जय हरी जय हरी. म्हणले हा जय हरी, सकाळपासून तुमचं नाटक बघतोय म्हणले. हा, काय करावं म्हणले महादेवा, हे एवढा मोठा भक्त आहे आणि लोक लोबाडतात, मला काय पर्यायच नाही. तुम्ही दोघं जेवायला लागले, मला भूक लागली की. महादेव काय म्हणतात? म्हणजे देवा, ज्यावेळेस सागरामध्ये मंथन केलं आणि त्या मंथनामध्ये विष मला दिलं, लक्ष्मीला घेऊन तुम्ही गेले. म्हणले देवा ती कशाला आता काढता? अरे मग म्हणलं जेवायला तरी बोलवा की. म्हणले या ना, या या या. भगवान शिव म्हणतात माझ्या समोर तुम्ही स्वयंपाक करता आणि मला उपाशी ठेवता काय? अतिथीचं विप्राचं रूप घेतलं, उजवीकडे बसले. इकडं महादेव, इकडं पांडुरंग विष्णू परमात्मा आणि स्वतः तुकोरामध्ये. आणि मग वाढलं महाराज. याला म्हणतात धन्य तुकोबा समर्थ, ज्याने केला हा पुरुषार्थ. स्वतः स्वयंपाक करून देवाला खाऊ घालणारे, म्हणून तर त्यांना धन्यवाद म्हणतात. तुकाराम 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 तुकाराम. बस तुकोबरा. आणि त्या ठिकाणी भोजन झालं. तुकोबराने ते पैसे घेतले आणि निघाले देहूकडे. जात असताना पैसे मोजले त्यांनी. पैसे मोजले तर कळत नव्हते जास्त काय, पण किती झाले बरं, किती कुलो होतं काय विचार केला नाही, कुणी किती दिले. ते पैसे मोजत असताना एका गुंड प्रवृत्तीच्या माणसाने पैसे बघितले आणि त्याची नजर गेली. आता दुसरे एक भगवान परमात्मा पांडुरंगाने
हा चमत्कार कसा केला माहिती का? हे 3 गोण्या मिरच्या विकायला तुकोबराला 20 दिवस लागले असते कोकणात फिरून. तेवढं कोण घेते का? मला फुकट मारल्यावर काय ट्रकने मला नाही की फुकट मारल्यावर जाते हो. पण 1-1 किलो अर्धा किलो विकायला एवढ्या मिरच्या 15-20 दिवस गेले असते. म्हणून देवाने एका तासातच ते मिरच्या घालवल्या आणि तुकोराला मोकळं केलं पैसे देऊन. केवढा महाराज हे भक्ता राखे पायापाशी. भक्तांना आपल्या अखंडपणे सोबत ठेवताय. ते पैसे मोजत असताना गुंडाने बघितलं एक पितळाची कडी होती पण त्याला नुसता सोन्याचा कलर दिला होता. तो समोर आला, म्हणलं ओ महाराज. आता एक गोष्ट बघा, तो कोरा व्यापाराला जायचे ना, व्यापार करून आले की गावातले जे काय कर्जदार होते ना तुकोबारायला कर्ज दिलेलं ते सावकार असे तटूनच बसायचे की आता तुकाराम महाराज व्यापार करून आले, पैसे घ्यायचे. मग कुणी व्याजच घ्यायचं, कुणी काय मुदलमध्ये घ्यायची. असे ते 4-5 सावकार टपून आहेत वेशीवरच. आणि हा जो होता ना गुंड प्रवृत्तीचा, ह्याने विचार केला, म्हटलं आता तुकाराम महाराजाला फसवावा. आणि मग महाराज ते सोन्याचा मुला नुसता दिलेला तिकडे म्हणले, तुकोबाराय मला खूप अडचण आहे, माझ्यावर खूप मोठं संकट आहे, हे सोन्याची कडी घ्या आणि मला पैसे द्या. मग तुकोबरायच्या मनी नाही, बरं तुकाराम महाराजाला आज बी नव्हता, पण त्यांना म्हटलं चला आता हाच अडचणीत पडलाय. मग ती कडी घेतली, वजन केलं. बापरे म्हणले, हे लय वजनाची कडी, एवढं पैसे माझे पैसे नाहीत, तुमच्या पैसे आहेत तेवढंच द्या. त्याला तेवढंच घ्यायचं होतं. कारण मला आता अर्जंट गरज आहे, त्याच्यामुळे मी आता याची किंमत करू शकत नाही, पण जेवढं तेवढं द्या. तुकोरांनी पै काय खिशातलं होतं सगळं खरडून सगळंच त्याला दिलं, ती कडी घेतली. आले गावात, आले की सावकारदार, मग तुकोबार आहे इकडे, ही आमची यादी, हे आमचं एवढं पैसे, कोणी म्हणते आमचं 1000 रुपये, कोणी म्हणते 10,000, कोणी म्हणते ₹1,00,000 असं म्हणतात. तुकोरांनी आपली ती कडी घेतली आणि म्हणले, अहो का ही कडी मोडा आणि काय जरा जसं घ्यायचं तसं वाटून घ्या, हिशेब बघू पुढे. म्हणजे तुकाराम महाराजांनी ती कडी दिली. त्यात एक सोनार पण होता जे तुकाराम महाराजांना कर्ज दिलेलं. त्याने घासून बघितलं, हो तुकाराम फसवता काय? म्हणजे नाही बाबा, आम्हाला एक पितळाची कडी, म्हणजे नुसतं सोन्याचं वरी नुसतं पालिश यायला. तुकाराम महाराज म्हणले, अवघड झाला आता काय करायचं? म्हणले आता का आता पुढच्या बाजारी काही जे पैसे येतील ते तुम्हाला देऊन टाकेल. आता काय करतात? त्या माणसाने घेतली कडी दिली मला काय, मी काय घासून नाही बघितली, विश्वास ठेवला. किती विश्वास असावा हे तुकोबाराय शिकावा. मग ते तेवढे पैसे दिले, पितळाची कडी घेऊन आले. येवगाने मग आता काय करायचं? आता बाजारला जायचं, पण भांडवल नाही ना. जिजामाईने आपली पत घाण ठेवली. त्या काळात 200 होन हरे ना तुकाराम महाराजांच्या पत्नीने पत घाण ठेवली, 200 होन घेतले आणि पाया पडली. याचा माल आणा पुण्यात जाऊन आणि मग बाजार करा. गेले पुण्यात, बाजार भरला आणि मग आता ठरवलं आता कुठं जायचं व्यापार करायला. म्हणजे चला आता बालाघाटात. मग बालाघाटाकडे निघाले. 2 बैलावर त्यांनी काही बरेच धान्य असेल काय अनेक प्रकारचा व्यापार करायच्या हिशोबाने. आणि व्यापारी ते निघाले. महाराज चिंतन चालू आहे, चिंतन अखंडपणे चालू आहे. रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला. चला ते हो रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला. रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला,
निघाले व्यापाऱ्यांचा सगळा गाड्या, कुणी गाडीवर माल भरला, कुणी घोड्यावर आहे, कुणी बैलावर, कुणी आपापल्या जसं जसं जमन कसं, ज्याच्याकडे छोटसा व्यापार आहे तिने आपल्या डोक्यावर घेतलं, अशा पद्धतीने गेले ते. मग त्या ठिकाणी तो कोराने 200 होऊन, म्हणजे चला आज आपण त्याची किंमत ठेवली 2 लाख रुपये. 2 लाख रुपयाचा माल भरला, बाजारला जायचंय 200 होऊन धरून चला आपले का अंदाजा. आणि मग योगाने पांडुरंगाची कृपा असेल त्या दिवशी एवढा मालही चांगला खपला. बालाघाटात इकडं नगर बीड परिसरात तो बालाघाट. आणि त्या 200 होनाचे त्यांना पैसे मिळाले, 50 रुपये नफा झाला. किती झाले? 250 होन, म्हणजे आत्ताचे धारा 2.5 लाख रुपये. आता त्यांनी विचार केला, म्हटले लगेच कशाला गावाकडे जायचं, मग त्याच्यात काही पैसे टाकले, अजून थोडासा माल दुसऱ्याकडून घेतला. आणि जवळच एक नगर आहे म्हटले चंपावती नगर. त्या चंपावती नगरात बाजार मोठा असतो, मग तसंच बाजार करून गावाकडे जाऊ. मग ते चंपावती नगर म्हणजे बीड, त्याचं जुनच नाव आहे चंपावती नगर, आता बीड आहे. छत्रपती शिवाजी संभाजीनगरचं पुराणं नाव आहे खडकी. अहमदनगरचं जुनं नाव आहे श्रीनगर, आता अहिल्यानगर केलंय श्रीनगर. पुण्याचं पूर्वीचं नाव आहे पुण्यवंत नगर, असे जुने पुराणे नाव होते. चला त्या नगरामध्ये गेले. बाजार बाबा बाजार भरलेला, सगळे व्यापारी मोठे त्या काळातले घोडगाडीवर आलेले. आणि तुकोरावी बसले. तुकोराव बसल्यानंतर महाराज त्यांनी एक दृश्य बघितलं. एक 10-12 वर्षापासून दाढी न केलेला असा जटाधारी उघडा आणि असे क्रूर डोळे, आणि तो मोठमोठ्याने रडतोय, 1 पैसा द्या बाबा, बाय बाप 1 पैसा द्या. आणि त्याच्या पाठीमागून एक मालक होता, तो असा त्याच्या अंगावर कडाड दिशेने हसून मारायचा. पाठ उगत तिरड्यासारखे झाले, त्याच्या कमरेला दाव बांधलेला आहे, पाठीमागा चालतोय, हसून मारतोय. तो व्यक्ती बाजारात पैसे मागतोय, मायबाप 1 पैसा द्या. तरी ते हाणायचं. तो कोणी दृश्य बघितलं, हृदय कवळलं ना. तो कोणाचं हृदय कोमल आहे, लवचिक असतात संत. कधीतरी क्रोधायमान होतात, कधीतरी ते बी धर्मावर जर हानी होऊ लागली तर लवचिक असतात. हृदय भरून आलं, त्याला थांबवलं. कोण आहे बाबा तो, इथं कशासाठी आलास? तो बोलू लागला. तो म्हणतोय, बाबा आजपर्यंत माझी चौकशी कोणीच केली नाही, खंड मशबूक वाढले बहुत. एक ब्राह्मण जाते मी, आणि म्हटले मी अनेक वर्षापासून हा मार सहन करतोय. पण का तुम्ही मार का खातात? त्यांनी सांगितलं, मला एका गावाचं वतन दिलं होतं, आणि त्या वतनामध्ये फितुरी झाली, आणि त्या लोकांनी माझ्यावर 250 होन कर्ज काढलंय. मग आता मला तर देणं होत नाही, मग ते मला मारतात. भीक मागून कवायला पण आमचे पैसे फेड. आता 12 वर्ष झालं मी मार खातो आणि पैसे फेडतोय. आता झाले फक्त 50 होन माझे पैसे, अजून 200 होन मला फेडायचे. बघ आता 12 वर्षात 50 होन, तर 200 होनला किती वर्ष अजून जातील? 12 चोक, म्हणजे आयुष्य पैसे फेडण्यात जाणार आणि मार खाण्यात जाणार. तुकोराला दया आली. तुकोरा विचार करतात, ठीक आहे, काळजी करू नको, मी तुझं कर्ज भरतो. आता या गावाकडे तुकोबारायला झालत बी किती 250 होन आहे का नाही. बाकीचे सगळे व्यापारी हसू लागले, म्हणजे जिजाबाईचं काय खोटं नाही. म्हटलं जिजाबाईची कवळती का नाही, त्याच योग्यच आहेत. अहो तुकोबाराय काय बायको काय म्हणे, जाऊ दे म्हणले, ती बोलतीच पहिल्यापासून. अजून ह्या माणसासाठी अजून थोडस बोललं सर. अहो पण तिने पद गहाण ठेवून पैसे दिले. जाऊ द्या म्हटले, तुम्ही जा म्हटले, तुम्हाला थांबवटलं थांबा. हो ब्राह्मणजी नका रडू नका, चला मी देतो पैसे. सगळे गठोड्यातले गोळा केले, आणि ज्यांनी वतनाचे पैशाच्या अंगावर कर्ज होतं ना, त्याची 250 होन दिले. आणि मग त्या विप्राला, त्या ब्राह्मणाला एका नामी दादाकडे नेलं.
त्याचे केस काढले, आंघोळ घातली आणि मग एका ब्राह्मणाच्या घरी जाऊन सांगितलं मला 11 ब्राह्मण जेव घालायच्यात आणि याच्या नावाने. आणि 11 ब्राह्मणाला जेव घातलं आणि मग हात जोडले. आणि तो माणूस जो ब्राह्मण मार खात 12 वर्ष भीक मागत होता, तो पाया पडला, इतका रडला, इतका रडला, इतका रडला, म्हणला धन्य तुकोबा समर्थ. म्हणला आता तुम्ही मला धन्यता दिली, पण आता घरी गेल्यावर माझी काय धन्यता. आता ते माझी मलाच माहिती. म्हणले जा तुम्ही. आता मला महाराज सांगा, एवढं तुकोर आहे, संत हृदय, ब्राह्मणाची दशा त्यांना ते बघवली नाही. आणि इतक्या दुर्मिळ घटनेतून पत्नीने आपले पद घाण ठेवून बाजाराला पैसे दिले व्यापार करायला, तेही देऊन टाकले. मग तो देव काय झोपलेला आहे का? देवाने लगेच महाराज त्या सावकाराकडे, ज्याच्याकडे पद घाण ठेवली होती ना, त्याला म्हणले तुझे किती पैसे झाले? म्हणजे व्याजासहित एवढे. हो की पैसे घे, हे 200 होन घे, ते कागद घे. आणि 5 होन अजून दिले त्याला आणि सांगितलं हे जिजाबाईकडे जा, कागद नील की बाबा तुकोरांनी पैसे पाठवून दिले 200 होन आणि वरी 5 होन ते तिला दे. तो सावकार म्हणला बाबा तुम्हीच जा ना. देव म्हणले इतक्या मोठ्या मोठ्या राक्षसाला मारल्या तेव्हा नाही भीती वाटली, पण जिजाबाई पुढे मी घाबरतो बाबा. तुझं तू पैसे नेऊन दे. नाही तुम्ही द्या, तू नेऊन दे. तोपर्यंत देवाने इकडं रूप बदलून त्या सावकाराचं पैसे भरलं. 5 होन एक्स्ट्रा जास्त जा जिजाबाईला नेऊन दे म्हटले, दिले. मग आता तुकोरायांनी तर आहे तेवढं तर संपलं सगळं. मग तुकोराय आले, देहूच्या जवळ आले, पण देहू पशीच फिरत होते. 5 दिवस देहू मध्ये तुकोराय गेलेच नाही. नाही म्हणले जायचंच नाही. का? आता घरी गेलो बायको म्हणे की कुठे व्यापार केलेला पैसे, तुम्हाला लय महाराज लोकांचं बरं वाटतं, महाराज इतकं वाईट, महाराजाच आहे महाराज. तुम्हाला वाटतं आमचं लय बरं वाटतं, आम्ही खिशात पैसे नेले तर आमचं बरं आहे महाराज. आम्ही जर मोकळे गेलो, कार्यक्रम कॅन्सल झाला, माघारी जायचे पाणी, मग आमचे हाल बघायला पाहिजेत. मग तुम्हाला आमचं बरं वाटतं, पण आम्हाला तुमचं बरं वाटतं महाराज. कारण बरं कोणाचंच नसतंय. बरं कोणाचंच नसतंय महाराज. आता आमच्या भोसले महाराजाची जिजाबाई, अगं बाबा बाबा बाबा, विचारा त्यांना, नाही जात ते बी. काय करायचं म्हणलं तर परमार्थात आनंद होतो मला. बरं मोकळं घरी जाऊ द्या, मग बघा कसं आहे ते, विचार यांना अनुभव. खिशात घेऊन काय गेलं पैसे होतात मला, काय करतात. जगद्गुरु तुकोबार 5 दिवस गेलेच नाही. मग जिजाबाई म्हणायची तुकोबार आल्यात, मालक आल्यात. पण तुकाराम महाराज काय करायचे, जिजाबाई उठायच्या अगोदर मंदिरात जायचे, दर्शन घ्यायचे, आंघोळ करायचे आणि बाहेर निघू. जिजाबाई उठायच्या अगोदर बाहेर निघून जायचे. जिजाबाई म्हणायच्या आंघोळ तर कोणीतरी केलेली, देवाच्या पायावर फुलं बी दिसतात ताजी. मालक आहे, मालच का लाजायला लागल्यात. आता मालक का लाजतात ते मालकालाच माहिती ना. तो कोणा 5 दिवस बायकोचं तोंड बघितलं नाही. कारण जर बायकोने विचारलं मालक 200 होन सोनं पद गाण ठेवून दिले होते, कुठे आहेत पैसे, काय सांगा. तो कोणाला काय माहिती देवाने काय मला कार्यक्रम केलाय, देऊन टाकले पैसे महाराज. आणि मग तुकाराम महाराजाला बोलावलं, पोराला बोलावलं. मग तुकाराम महाराज घरी आले. काय विषय नाही झाला महाराज, जास्त काय विषय झाला नाही, कारण ती काय बोललीच नाही. पण ती विचार करायची का मालक असं करतात, येडेवणी करतात, काय का नाही असं करत. पण एक लक्षात घ्या याच्यातून, तुम्ही एक शीत अन्न दान केलं तो भगवान परमात्मा तुमच्या परिवारात कधीच उपाशी ठेवणार नाही. हो, तो आता कालच सांगितलं, तो घेतो पण देतो, थोडं देतो का महाराज. तुम्हाला सुदाम नावाच्या ब्राह्मणाची कथा माहिती महाराज. आरे द्वार पालो कन्हैयासी कह दो, इधर के सुदामा कहीं आ गया है, गरीब आ गया है. कन्हैयासी कह दो, आरे द्वार पालो इधर के सुदामा गरीब आ गया है.
भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया हो, तुम्हारे महल के करीब आ गया हो। पगड़ी है ना तन पिजामा, बता दो कन्हैया को सुदाम आ गया है, बता दो कन्हैया को सुदाम आ गया है हो। अरे क्या बात है। तुम्हा सर्वांनी श्रीमद भागवत कथा ऐकली म्हणून मी तुम्हाला तुम्ही इतकी कथा ऐकून मी तुम्हाला तीच कथा सांगणं म्हणजे पावसात मोठ चालवणं फक्त मला सांगायचंय की सुदामजीची कथा आपण सर्वांना माहिती आहे. सुदामजीच्या परस्पऱ्या देवाने अख्खं नगर सोन्याचं करून दिलं, महाल सोन्याचं करून दिला. तो कोराय करता तितकं म्हणून वैष्णव जने तेने कहिये पीड पराई. दुसऱ्याची पीडा ज्याला कळते का त्याला वैष्णव म्हणतात. दुसऱ्याची पीडा ज्याला कळत नाही, स्वतःच फक्त आश्रमात राहतो, तो आसुर व्यक्तीचा आनंद आहे. आपल्या समोर कोणी भोकायला राहतोय ना आपण त्याच्या समोर उन्मत्तपणे भोग भोगणे आसुर व्यक्तीचं लक्षण आहे. तो कोरायची तेच दया की अरे देवानीच एवढा उपकार करून मला 200 होऊन 250 होऊन एवढा माझ्यावर उपकार केला, एवढा आज मला नफा झाला आणि ब्राह्मण मरतोय, उपकार केला. परपीडा म्हणजेच पाप आहे, उघड आहे, याला काय वेदांत वगैरेचीच गरजच नाही. परपीडा म्हणजे पाप आहे आणि पर उपकार म्हणजेच पुण्य महाराज. म्हणून जीवनात जितका तुम्हाला उपकार करता येईल तेवढा करा. उपकार करताना तुम्हाला त्रास होतो, मी खूप भोगलेले, उपकार करताना खूप भोगलेलं महाराज. एवढं सोपं नाही महाराज. तुम्ही एखाद्याला उपकार करा, जा तुमच्या शरीराचं कातड एखाद्याला जोडा म्हणून द्या वापरला तर ते म्हण नाही का त्याचं कातडच खराब झालं म्हणून त्यांनी असं मारण्यापेक्षा मला दिलंय. इतके लोक आहेत महाराज. म्हणून पण परोपकार नका सोडू. एक साधू विंचू पाण्यात वाहत चालला होता. साधूने त्याला ओंजळीत घेतलं आणि टाका लागला बाहेर. म्हणजे साधूने ओंजळी घेतलं की दंश मारला, साधूने झटका बसला, परत पोहायला लागला, परत चालला, परत दंश दिला. तिथून एक जण चाललं होतं, आमचे महाराज चालले होते. म्हणे ओ बाबा, अहो तुम्हाला काय कळतं का नाही? म्हणजे का? अहो ते इंचेवर उपकार करता होय. अहो ते तिने हातात घेतलं, तुम्ही त्याला वाचवाय बघता तरी तुम्हाला तो धोका देत आहे, तुम्ही वाचवाय बघता तरी तुम्हाला दंश देत आहे. साधू म्हणले विंचचा स्वभाव आहे दंश करणं, माझा स्वभाव आहे त्याला वाचवणं. मी माझा नाही स्वभाव सोडणार, तो त्याचा सोडतोय का? नाही. मग विंचू जर त्याचा स्वभाव सोडित नाही तर मी बी साधू आहे, माझा स्वभाव आहे परोपकार करणार, मी सुद्धा सोडणार नाही मला. पण ते लोक उपकार केला ते कृतज्ञच आहेत मला, पण परोपकार करा. विंचू वाहत चालला, बेनकुळीला दही आली, बेनकुळीने उडी मारली, विंचूला पाठीवर घेतलं. पण विंचूच्या लक्षात आलं की आजपर्यंत माझ्यावर उपकार करणारी जगात एक पण नाहीये.
बघा, विंचू आहे ना, विंचूवर जगात कोणी उपकार करत नाही, लिहून ठेवा. का उपकार करत नाही? विंचूची जात तशी मारा. तुम्ही जरा जे हरी करा, दवशत देणार. राम राम घाला, साखरात गोळा नाही तर कशात बी गोळा, सप्त्यात आणा, जामून खाऊ घाला नाही तर काय बी करा महाराज. त्याचा एक नागी वरीच असतो. तशी काही काही माणसं आहेत महाराज. जाहीर चला प्रसाद घ्या, चांगलं होईल. या जरा ज्ञानार्जन करा, चरित्र श्रवण करा, कीर्तन श्रवण करा, तरी त्याचा ते आकडा वरीच आहे. कुठे बी नाही महाराज, त्याच्यात बदल होत नाही. अशी काही काही माणसं इथं नाही पण तिकडं आहेत. विंच्यावर मला सांगा, कोणी विंचू दिसल्यावर त्याला हळदी कुंकू पूजा केली का? नाही. पायातला जोडा काढला, मारलाच. विंचू आमरच नाही. बरं जाऊ दे, आता तुम्ही आम्ही विंचू दिसल्यावर सोडतच नाहीत. कोण सोडते का? आणि तो विंचू दिसून सुद्धा जर ते तसा सोडून दे, तसा तो वेळा समजायचा ना. आता दुसरं ठीक आहे, पाणीच वगैरे ते काही धोकादायक नाही एवढं, पण हा जो आहे ना इंगळी वगैरे फार धोकादायक आहे. बरं आपल्याला नाही चावलं तर कोणाला तरी चावणार. विंच वावर स्वतःची लेकर उपकार करत नाहीत. आता जग तर लांबून द्या. माहिती तुम्हाला, विंचीच्या पिल्लांना भूक लागली की त्याच्या पाठीवर सगळे पिल्ले असतात, स्वतःच्या आईलाच खातात ते. म्हणजे स्वतःची लेकर सुद्धा तिच्या आई बापावर उपकार करत नाही. तुम्ही आम्ही कोण आहे? विंचाचा स्वभाव ते सोडत नाही. असं देवाचा स्वभाव देव आहे, पण संताचा स्वभाव आहे परोपकार करणे. आणि मग महाराज असं परोपकार करत 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 तुकोबाराय आता 20 वर्ष पूर्ण झालं आणि 21व्या वर्षी पदार्पण झालं. आता तुकोबाराय झाले 21 वर्षाचे. एवढी मोठी जबाबदारी, व्यापार करतात, भजन सोडतात. काय भजनाकडे सगळं लक्ष असल्यामुळे काय असतं महाराज, कधी कधी ते वाजवणार, तबला वाजवणाऱ्याला गायला लावा, गाय लागले तर तबला होतो. म्हणजे दोन्ही सांगड बसत नाही. म्हणजे लय प्रयत्न केल्यावर बसते पण सांगड बसत नाही. तर काय काय लोकांना काय वाटतं, पारमार्थिक व्हावा, प्रपंच व्हावा, सगळंच व्हावं, पण दोन्हीची सांगड बसत नाही. तो कोणाचं तसं झालं, सांगड हुकली जरा, पडझड सुरू झाली, संसाराकडचा आकस कमी झाला जरा, आणि परमार्थाकडे निष्ठा वाटली. मग चिंतनामध्येच उठल्यापासून चिंतन होते. 21 वर्ष पूर्ण झालं, पण तुकोबारायच्या मनात आला आणि एके दिवशी तुकोबाराय झोपलेच नाही. आणि म्हणजे एवढं आपण लहानपणापासून एवढं मोठं प्रपंच व्यापार करतो, पण मला पाहिजे तसं सुख मिळालं नाही. आता ते रुक्मिणी होती जरा शांत, पण जिजाबाई म्हणजे का शांत आहे का महाराज? जगात माणसं 2 माणसाला अजून घाबरतात. एक भूताला आणि दुसरं बायकोला. किती इरावून फिरा असू द्या, सगळं गाव ते जारी असतं, पण बायको. बरं आता दुसरी गोष्ट सांगतो बरं का, आताचा स्ट्रिंग चालू आहे पण असू द्या. एवढे मोठे जज हायकोर्ट आहे, याला कलेक्टर सगळे भेटतात, मंत्री संत्री बघते, सर्वोच्च न्यायालय ना एक पद दिलंय त्याला की तुमचंच आम्ही ऐकणार. मग ते न्यायालय महाराज त्याला सगळी घाबरतात, आदर सत्कार करतात. पण त्या कोर्टाची बायको त्याला घाबरते का? नाही घाबरत महाराज. ते तिकडं म्हणते कोर्टात ते हे इथं नाही. सांगायचं तात्पर्य, देव जरी असला तरी कधी कधी बायकोचं ऐकावं लागतं. नाही ऐकावं तर काय मराव उपाशी महाराज. आता आमचे मधुकर महाराज आहेत, खूप त्याग आहे महाराजांचा बी. आपले शंख वाजवतात ना, खूप त्याग आहे. पत्नी गेली, स्वतः आयुष्य गेलं. आता पत्नी गेल्यापासून स्वतः कपडे धुण्यापासून स्वयंपाक करण्यापासून, आई आहे पण घरी जात नाहीत. मुलं सुना आहेत पुण्यामध्ये, चांगले छान आहेत, कधीतरी भेटला जाणार. तर ह्याच सत्संगातून त्याच सत्संगातून त्याच सत्संगातून त्याच संघामध्ये जीवन आहे. आणि मग त्याच्यात आनंद आहे महाराज. एका ठिकाणी बादशाह म्हणते बिरबलाला, बिरबला काय, अरे सगळे बायकाचेच ऐकतात. म्हणला हो ऐकतात. उद्या सगळ्याला बोलून आणा म्हणले. काय, जे जे बायकोच ऐकतंय त्यांना बोलवा, जे ऐकत नाही त्यांना बोलवा. लगेच बिरबलाने फरमान काढलं, उद्या सकाळी सगळे हजर व्हा दरबारामध्ये. आणि मग त्यांनी अशी दोरी लावली होती, अशी पट्टी टाकली का, या बाजूला बायकोचे ऐकणारे आणि इकडं न ऐकणारे. आणि मग सगळा दरबार भरला, तिथं बोर्ड बघितलं बायकोचं ऐकणारे, आणि सगळं नगर एका लाईन मध्येच बायकोच्या ऐकण्याच्या लाईनीमध्येच.
बादशाने तर कपडावर हाणून घेतलं. मला काय लोक आहेत, मला सगळे बायकोचे ऐकतात. मला हा त्यात एक शेवटी माणूस आला आणि तो न ऐकणाऱ्याच्या इकडे रांगेत एकटाच उभा राहिला, एकटाच. बादशाह म्हणतो, हो बिरबल, बघा एक तरी पट्ट्या आहे जो बायकोचा ऐकत नाही. मला वा, बोलवा त्याला सत्कार करायचाय. चाल मला इकडे. ते मला का हो साहेब, चाल म्हणलं तुझा सत्कार करायचाय. ते लागलं रडायला. मला का रडा लागलास? मला तुम्ही सत्कार करायला लागला. हा, पण म्हणला सकाळी बायकोने मला सांगितलं दरबारात गेला तर लई गर्दीत शिरू नका, एकटंच बाजूला बस. म्हणजे मी सुद्धा बायकोच ऐकतोय. आता बिरबल इतका हुशार आहे. बिरबल म्हणला, राजे साहेब काय करू म्हणले, त्यांना अशी सजा द्या. आता हे बायकाचं ऐकतात का नाही म्हणले, आता याला एकही माणसाला बाहेर जाऊ देऊ नका, आपण रात्रभर यांना सजा इथंच बसायचं म्हणले. बादशाह म्हणताय, हे बिरबल म्हणजे का? बेगम साहेबांनी मला दरबार सुटल्यावर 5 वाजता बोलवले घरी, मग जायचंय फिरायला. आणि मग काय तुम्ही नाही बायकोचं ऐकतं काय, कोणाचं भूताचं ऐकतं का म्हणलं? सगळ्यांना ऐकावं लागतं, देव जरी असला तरी.